Hello student, today we are going to learn the story of Akbar and classical singer. Unit 3.2 The Song of Songs. Let's start with the first paragraph. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. The exquisite strains of Rag Darbari still vibrated within the hall. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमायरेशन. वंडरफुल, ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे, बट आय कांट सीम टू हॅव इनफ. राग दरबारी ऐकून अकबर बादशाने वर पाहिले. त्यांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते. ते म्हणतात, अप्रतिम, अत्युत्तम, मी रोजच आपले गाणे ऐकतो, पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तर त्या गायकाचे नाव होते तानसेन. तानसेन यांनी कृतज्ञतेने मान खाली झुकवली. त्यावर अकबर म्हणतात, आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर बादशाहने त्याच्याबद्दल म्हटलं की जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असे मला वाटते. अकबर म्हणाला. बट आय डोंट, शहनशाह, सेड द तानसेन विथ अ स्माईल. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. पण तानसेन म्हणाले की मला नाही वाटत असे बादशाह, कारण माझ्यापेक्षा चांगले गाणे म्हणणारे कितीही गायक आहेत. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अकबर बादशाला त्यांच्या बोलण्यावरती विश्वास बसत नव्हता. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग असा जर गायक असेल तर त्याने माझ्या दरबारात येऊन गाऊन दाखवावं. कॅन यू अरेंज इट. तुम्ही त्याला बोलू शकता का? त्यांचं गाणं या ठिकाणी आपण ते घडवून आणू शकाल का? असा प्रश्न अकबर बादशाने तानसेनला विचारला. तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. त्यावर तानसेन म्हणाला की माफ करा महाराज, पण ते येणार नाहीत. वॉट, नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड. समन्ड आमंत्रण देणे. काय, बादशाने स्वतः आमंत्रण दिल्यानंतरही ते येणार नाहीत असं तुम्ही म्हणता? दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी पीपल. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. नाही, तरीही नाही, दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता. पण अकबर बादशाह थोडे वेगळे होते. बट अकबर वॉज डिफरंट. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. अकबर बादशाहने तानसेनला म्हणाले. किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून तो हसत म्हणाला, जर ते येणार नसतील तर मीच त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जा, असे अकबर बादशाहने तानसेनला म्हटले. यस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसतील तर मी तुम्हाला नक्की नेईल, असे त्याने म्हटले. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून तिकडे येईन. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्यांच्याबद्दल म्हणत होते त्यांचं नाव संत हरिदास होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ इन हर्मिट. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करत होते. ऑस्टियर म्हणजे साधेपणाने, हर्मिट म्हणजे संन्यासी. वेन द तानसेन अँड द एम्परर रिच्ड टू हट, ही वॉज बिझी विथ हिज डेली कोर्स. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग, ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्युएड हिम टू चेंज हिज माइंड. परस्यू करणे, समजावणे, पिछा पुरवणे. तानसेन व बादशाह त्याच्या झोपडीच्या पाशी पोहोचले. तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. त्यांना गाण्यासाठी
विनंती करतात ते हसून म्हणाले, माझे गाण्याचे वय आता केव्हाच संपून गेले आहे, मी आता गाऊ शकणार नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहीत होते की आपल्या गुरुला कसे तयार करायचे, कसे गाणे म्हणायला लावायचे. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु अँड ही मेड डेलिबरेट म्हणजे मुद्दाम चूक करणे. गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गाताना मुद्दाम तानसेन चुका करू लागले. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्रायड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू. आज तू असा का गातोय, चुकीचं का गातोय, आणि आज तुला काय झालं आहे, असा ओरडा तानसेनला त्यांच्या गुरुकडनं बसला. तानसेन डिड नॉट सीम अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. एक्झास्परेटेड, संत हरिदास took the tanpura from the Tansen's hand and sang the right note. Then he went on next and next. Exasperated, इरिटेट होणे, ॲंग्री होणे, चिडचिड. तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. संत हरिदासाने वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. मग ते त्यापुढे आणि आणखी पुढे गात राहिले. द म्युझिक स्प्रेड across the forest like the first glimmer of a dawn or fragrance of jasmine. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. संत हरिदास यांनी गायला सुरुवात केली. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चौकडे पसरले, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे. अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ते ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यातलं तथ्य अकबराच्या लक्षात आले. ही हॅड नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. संगीत हे असं असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, उस्तादजी?" परत जाताना बादशहाने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले, उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल्ड, शहनशाह, I sing at your command, the command of Emperor of Hindustan. तानसेन हसला आणि म्हणाला, शहनशाह, मी आपल्या हुकुमावरून गातो, हिंदुस्थानच्या बादशाहाच्या हुकुमावरून. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज अ मास्टर ऑफ इवन किंग्स, गॉड. पण माझे जे गुरु आहेत, तर राजांचाही जो स्वामी आहे, त्यांच्यासाठी गातात, म्हणजेच ते ईश्वरासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ सोल, free and unsaked, for how can I expect to my music be so beautiful and divine. त्यांचे गाणे हे अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे ते गातात. मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी म्हणजेच अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करणार.